तुम्हाला इथली भूताची कहाणी माहिती का? बघा तर गाईज आता कॉलेज नंतर डायरेक्ट मी आले. कुठे आले बघा? मामाच्या घरी आले. आणि ही येडी मावशी, तिने माझं नवीन नाव ठेवलंय भद्रा दिदी आहे आमची ही. बघा गाईज मावशी काय म्हणते मला, प्लीज भद्रा दिदी. रक्षाबंधन पासून माझं नाव भद्रा ठेवलं आहे. आणि काळं बघा, काळं बघा, तोंड बघा, नवीन नामकरण झालंय. आणि तुम्हाला दाखवते आता काय काय तयारी चालली. तर चल मावशी तू दाखव. मावशी चल तू दाखव. माझा फोन 16 Pro Max. सरक तू बाजूला. इकडे आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. ऑलमोस्ट स्वयंपाकाचं मावशीकडे आहे सगळं. सगळं स्वयंपाक हा तयार झालेला आहे. इथे थोडेसे चेअर वगैरे लावलेले आहेत जेणेकरून आम्ही सर्व करू शकू. तुम्ही जरा थोडं मोठ्याने बोला. जेणेकरून आम्ही काय थंड थंड पाणी, माझ्यासाठी पाणी पण आणते गाईज. थंड आहे गाईस, ते पण थंड आहे. लाईट लावली तर चला आपण बघूया. इथं बघ हे नुसतं मला खायला आणून देते काय पण. गाईज हे बघा नुसतं मला सगळेजण खायला घालते. युट्यूबर आहे, युट्यूबर आहे. गाईज मला चप्पल दे रे पाहुण्यात. तू बिना चप्पली मी आलो मी माझा मी आलो घालू. आहे चप्पल गाईज, बघा चप्पल तुम्ही गाईज. गाईज तर चला या, तुम्हाला सगळ्यांना भेटू. वरती मीच कोणाला ओळखत नाही पण प्रसादाला साराच बसला का बघ बरं. हा मी जाऊ का? जा पटकन. गाईज हे बघा राज कसा बसलाय आणि का पूजा मांडली. आणि मी लय दमले सकाळपासून. तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं कोण कोण आले काय काय, पण लय जण आहेत काय करू. आणि कामं पण आता लयत मला, लय काम आहेत. जेवणाचं बघायचंय. तर चला आता तुम्हाला दाखवते. चला बाहेर जाऊया. गाईज तिकडे कुठं चाललं काय करतो गाईज. ए गाईज थांबा. गाईज माझा कालू दोस्त आहे. कालू गाईज थांबा तुम्ही. टॉर्च मी कशासाठी लावले तुम्हाला सांगतो. हे माझं कालू दोस्त आहे. हे दिसत नाही अंधारात त्यामुळे हे दिसत नाही म्हणून मी टॉर्च लावलाय. त्यामुळं जरा वर घेऊन जायचं ना ह्यांना. चल गाईज चालेल तुम्हाला वरचं दाखवतो मी. गाईज तिथं टेरेसवर आले आम्ही. आणि इकडे या, इकडे या, इकडे या. हे बघा खाली, बघा खाली. आणि तिथं रेल्वे गेट. रेल्वे गेट म्हणजे हे रूळ आहे, रूळ आहे. रेल्वे रूळ नाही, काय असतं मग? स्टेशन. स्टेशन तिकडे आहे. तिथं कार्यालय. अगं तुम्हाला दाखवते सेम. थांबा माझा हात कुठे आहे बघू दे तुम्हाला. का इथं दिसतंय का? इथं रेल्वेचं रूळ आहे. चल जायचं का? स्टेशन. चल जाऊ आपण. रुळावरती पण जाऊ शकतो. इथून नुसतं लगेच दिसतोय. कालू जायचं का रोलवर? कसं मोकळं आहे. आणि तिकडे रूळ आहे. आणि इकडं सगळी प्रॉपर्टी आपली बघा. आणि तिकडे शेती पण आहे बघा ऊसाची. तिथं आम्ही आधी जायचो. मंदिर बनते असं शेताच्या मध्ये मंदिर. आणि आमची भावं लोक बघा. माझा भाऊ साईराज. सोम कुठे तुम्हाला दाखवते बघा. सोम बघा तिथं सोम आहे. ते पण मदत करतोय वाडाय बिडायला. अजून पाहुणे आता शिकता यायला सुरुवात झाली. पुढचे दिले असून खाली बसलेत. जाऊ द्या, पण आपण कमी नाही पडून द्यायची. जे पाहिजे ते सगळं भेटलं पाहिजे पाहुण्यांना. गाईज मला मामांचा आवाज आला. हा मामा. आता इथं मामा आहेत. तिथून रिक्षा आहे गाईज बघा. इथनं असं पाऊल पडलं की गेलंच माणूस. त्यामुळे मला इथं खाली बघून नीट चालावं लागेल. बघा हे कसं बघतोय माझ्याकडे माकडे. गाईज हे बघा वेटर लोक चांगलं काम करतात ते. बघा ट्रेन आली वाटतं तिकडून. आवाज येतोय. हे बघा साईराज लय दिवसातनं काम करताना बघते ह्याला. नाही तर काही काम करत नाही. गाइस देखो हमारा छोटा बच्चा क्या कर रहा है.
आणि हा करताना दिसतो काम आज पण दिसतोय. पुढे जा ना. चला थांबा. काय करते असं ऍडजस्टमेंट करते मी सगळं. त्यांना सांगते इंजिनियर लोक कसं करतात. हा तेच आता आम्हाला म्हणत होती मी पण वाटते मला वाढू द्या. बुंदी बघा. आणि मी बघा काय करत बसले. यावं लागते खायला सकाळी संध्याकाळी यावं लागतं. खाली बसतो. नंतर भेटू मला धंदा लय काम आहे. काम झाल्यानंतर मांडीवर बसता. काम जर अरेंजमेंट करायला लागते बसायला जागा नाही आपल्याला. पुढच्या नाही. अहो थांबा ना मी वाटतोय. आम्ही तेव्हा मागचे होतो. सगळं दूर नाही सगळं दूर नाही सगळं दूर. त्या पुढच्या तिकडे टाकायच्या ना साईड अरेंजमेंट करावं लागते काही समजू शकतो. कुठे लय पाहुणे आहेत लय. गावाकडून लय पाहुणे आले. गावाकडून लय पाहुणे आले. मी ओळखते सगळ्यांना, ते पण मला ओळखतात. कुठे कुठे अरे कुठे आहे. काम कर व्हिडिओ काढते. बहुत कष्ट हो रहा और नंतर आपण सोमच्या लग्नात पण असं वाढायचं काम करू. माझ्या लग्नात तुम्ही सगळ्यांनी वाढायचं काम करा. पुरे बिरे सगळं आहेत. सगळे असं वाढायचं तुम्ही. यावाच लागतंय खायला. पुरे बुंदी पापडे सांबर पुरी. मामी काय पुढची गँग या आमची गँग. हे बघा गाईज आपले नवीन वेटर आहेत. हे वैष्णवी नवीन वेटर आहे, सोहम आहे, समू आहे. ह्यांना जॉब बघा नवीन हॉटेलमध्ये कुठं भेटत असेल तर त्यांना जॉबला पाठवत आहे. सोहमच्या लग्नामध्ये पण दीदीच वाढणार आहे जेवायला आणि माझ्या लग्नात काय माया लागली का मावशी. आणि दीदीच्या लग्नात सोहम हो सगळेजण. गाईस तर आता आम्ही चाललोय. तर थोडं काम आलंय बघा. वाढता आलो जरा मला फ्रेम आणायला जायचंय. तर वाढता पटकन अर्जंटली जावं लागलं आम्हाला. लय काम असतात गाईच. असं जर जॉईंट फॅमिली असेल तर मजा तर लयच असते आहे का नाही गाईज. सॉरी राज. खरंच अशी जॉईंट फॅमिली असली असली मजा येते. तर गाईज आम्ही आलोय स्कूल पाशी. बघा ही कल्याणी स्कूल आहे हे बघा. आणि एकदम अंदर बिंदर एकदम बघा. हा मावशी नावाने सगळं बघा अंदर निसता. इथे येणार एक काहीतरी प्रेम का काहीतरी. आणि मी तर बघा तशीच आले चप्पल घालून. कोणाची चप्पल घातली ते पण. गाईस थांबे काय बोलते बघा जरा. गाईस तुम्हाला इथली भूताची कहाणी माहिती का. बघा इथं आसपास लय अंधार आहे सध्या तर. पण तुम्हाला एक कहाणी सांगते. गाईज लय डेंजर आहे गाईज. तुम्हाला माहिती काय स्कूल मध्ये गाईज. आता सध्या नाही सांगते कारण की मला लय भीती वाटते. जाताना सांग गाडीवर जाताना नाही. मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर ना असं निवांत बसून आम्ही सगळं बसून सांगतो. निवांत सगळे एकदम फॅमिली बसून सांगतो. जमलं तर नुसतं पोरं बसून सांगतो. आणि आता नाही सांगू शकतो शाडू मला भीती वाटते. गाईज आम्ही तर इथं भूताच्या घरात आलोय. भूताचा बंगला. भूताचा बंगला नाही भूताची स्कूल. हा स्कूल ते पण. ठीक आहे गाईज. तिथं 12 वाजता ऑटोमॅटिक गाडीचा हॉर्न वाजतो. कोणच्याकडे 12 वाजता. बस मग तुला मजा येते का रे. येते ना. मजा आ रही मेरे को मजा. ड्रायव्हिंग सीटवर बसले असते पण नको माझ्या हातून कांड होईल. मी एकतर आता गाडी. घाबरलो की मला वाटतं कोणतरी चालू. आता कसं जरा मजा येते तर पुढच्या सीटावर बसलो. गायचं आहे बघा. प्रेम आणली रस्त्यातच जाई नाही बघा. कुत्र गाईज बघा ओपन करतात ते. गाईज ह्यानं जरा सुद्धा दम नाही लगेच काढलं पण. गाईज बघू शकतो तुम्ही
हे काय नाही नुसतं मोबाईल मध्ये बघायला येत असते इकडं. आजीला बोलू ना. काही काम करत नाही नुसतं धावपळत काम कमी काम हे करतात जास्त. काहीच मी आले घरामध्ये हे बघा आणि इथून सुद्धा मी यांच्यावर लक्ष ठेवू शकते नीट काम करतात का नाही पोरं. मी इथून लक्ष ठेवते यांच्यावर सगळं नीट काम झालं पाहिजे. काहीच तर मी आता जेवायला घेतलंय. काय रे चला जेवण करूया. हे बघा आम्हाला आयतं भेटणार इथं बसल्या बसल्या हे देणार आहेत आम्हाला. असं बसून जेवणात माझ्या वेगळीच आहे. गाईस तर आता काल सोबत थांबा. गाईस तर आता भजन चालू आहे. थांब ना सगळ्यांचं घेऊ ना. गाईस तर आता भजन चालू आहे तर तुम्हाला दाखवले. चला तिकडे आवाज येणार नाही म्हणून इकडे आले. चला हे बघा चला तुम्हाला दाखवते.